नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. आपण बघत आहोत इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 9 त्याच्यातली थर्ड ॲक्टिव्हिटी दिवस 19वा. तर बघूया ह्याच्यात आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. लर्निंग आउटकम्स काय बघा. लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. लर्न न्यू वर्ड्स, नवीन शब्द शिकणार आपण. एक्सप्रेशन आपण शिकणार. अँड एनरिच हिज ऑर हर व्होकॅबलरी, विद्यार्थ्यांची व्होकॅबलरी याच्यातनं वाढणार आहे थ्रू रिडिंग. कशातनं? तर रिडिंगमधनं. ओके, चला. तो ऑब्जेक्टिव्ह काय आपले ते बघूया. टू एनरिच द व्होकॅबलरी टू डेव्हलप देअर लँग्वेज स्किल, याच्यातनं विद्यार्थ्यांचं लँग्वेज स्किल आपल्याला वाढवायचं आहे. टू अनेबल देम टू फाइंड आउट द पर्टिक्युलर वर्ड फ्रॉम द डिक्शनरी, डिक्शनरीमधनं एक पर्टिक्युलर वर्ड तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचा एक्झॅक्ट मिनिंग तुम्हाला शोधायचा आहे. टू अनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड व्होकॅबलरी, याच्यातनं काय होणार आहे, तुम्ही नवीन शब्द शिकणार, त्याच्यामुळे तुमची व्होकॅबलरी काय होणार इथे तर वाढणार आहे. नंतर टू मेक देम कॉन्फिडेंट टू यूज द न्यू वर्ड्स इन गिव्हन सेंटेन्स, सेंटेन्समध्ये नवीन शब्द जर असतील तर ते तुम्हाला कॉन्फिडेंटली यूज करता येतील. आता टीचर्ससाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. टेल देम टू कीप इंग्लिश डिक्शनरी वाईल रीडिंग स्टोरी अँड डुईंग ॲक्टिव्हिटी, जेव्हा ते स्टुडंट्स ही ॲक्टिव्हिटी करतील तर त्यांना सांगा की तुम्ही तुमच्यासोबत ती डिक्शनरी ठेवा. टेल देम टू रीड द गिव्हन स्टोरी केअरफुली, जी स्टोरी त्यांना दिलेली आहे ती स्टोरी त्यांनी केअरफुली वाचायची आहे. चेक वेदर द स्टुडंट्स आर रीडिंग द स्टोरी अँड फाइंडिंग अनफॅमिलियर वर्ड्स, स्टुडंट्सला अनफॅमिलियर वर्ड्स जे सापडत आहे स्टोरी वाचताना तर ते शोधून ठेवा. ओके, हे मी पहिल्या स्टोरीचे तुमच्यासाठी काढून ठेवलेले. ऑब्झर्व देअर टोन ऑफ व्हॉइस अँड इंटोनेशन व्हाईल रीडिंग द स्टोरी, त्यांचा टोन लक्षात घ्या. जेव्हा ते स्टोरी वाचताय तेव्हाचा त्यांचा टोन तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ऑब्झर्व द पंक्च्युएशन ऑफ देअर रीडिंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन, रीडिंग वर्ड्स त्यांचे आणि पंक्च्युएशन मार्क्स त्या त्या ठिकाणी योग्य ते थांबता का, ते क्वेश्चन मार्क असेल तर क्वेश्चन मार्क सारखा क्वेश्चन विचारता का, या गोष्टींचा आणि एक्सप्रेशनचा विचार करायचा आहे. आता स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू इफ यू कॅन गेट इझिली, जी डिक्शनरी तुम्हाला सोप्यात सोपी मिळेल जवळ ती डिक्शनरी तुम्ही जवळ ठेवा. रीड द स्टोरी केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स, स्टोरी केअरफुली वाचा आणि नवीन शब्द शोधा. गेज द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास, नवीन शब्दांचा अर्थ शोधा आणि तो पूर्ण वर्गाला सांगण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू यूज न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्स, न्यू वर्ड्स आणि एक्सप्रेशन्स जे आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून ते सेंटेन्स कम्प्लीट होईल. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक फॉर फर्दर नॉलेज, सगळे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या नोटबुकमध्ये ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला कामा येतील. कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन्स, ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहे त्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे सर्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. ओके, चला आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला बघा. टीचर आस्क्ड टू रीड द स्टोरी केअरफुली अँड टेल टू फाइंड सम अनफॅमिलियर वर्ड्स, याच्यातले जे अननोन वर्ड्स आहेत तुमच्यासाठी जे तुम्ही ओळखत नाही ते वर्ड्स तुम्हाला शोधून काढायचे. टीचर सपोर्ट ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी, आम्ही तुम्हाला सर्वांना हे सपोर्ट करणार आहे ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यामध्ये. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टास्क, जो ॲक्टिव्हिटी टास्क आपल्याला दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी स्टुडंट्स तुम्ही प्रयत्न करा. बघा आता स्टोरी मी वाचून दाखवतो. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग हू रूल्ड अ प्रॉस्परस कंट्री, एका देशामध्ये एकेकाळी एक राजा होता, तो एका कंट्रीवर चांगल्या पद्धतीने रूल करत होता. प्रॉस्परस कंट्री म्हणजे असं बलाढ्य असं ते राज्य होतं. वन डे ही वेंट फॉर अ ट्रिप टू सम डिस्टंट एरिया ऑफ हिज कंट्री, एक दिवशी तो त्याच्या राज्यामध्ये थोडासा दूर अंतरावर निघाला, ट्रिपवर गेला. वेन ही वॉज बॅक टू हिज पॅलेस, जेव्हा तो पॅलेसमध्ये पुन्हा आला, ही कंप्लेंट दॅट हिज फीट वर व्हेरी पेनफुल, तर त्याने कंप्लेंट काय केली पॅलेसमध्ये परत आल्यावर की त्याचे पाय फार पेनफुल म्हणजे दुखताय. बिकॉज इट वॉज द फर्स्ट टाइम दॅट ही वेंट फॉर सच अ लॉंग ट्रिप, कारण की हा पहिल्यांदाच राजा एवढ्या लांब ट्रिपवर गेला होता. अँड द रोड दॅट ही वेंट थ्रू, आणि ज्या रस्त्यावरनं तो गेला होता वॉज व्हेरी रफ अँड स्टोनी, तो रोड कसा होता, फार रफ होता आणि स्टोनी होता. याचा अंडरलाईन मी ह्याच्यासाठी केलाय की यांचा अर्थ मी वेगळा लिहून ठेवलाय म्हणून सांगत नाहीये. ही देन ऑर्डर्ड हिज पीपल
टू कव्हर एव्हरी रोड ऑफ द एंटायर कंट्री विथ लेदर. मग त्याने त्याच्या म्हणजे ते जे सर्वंट्स होते त्यांना त्याने असं ऑर्डर केली की पूर्ण जे रस्ते ते लेदरने तुम्ही कव्हर करून टाका. ठीक आहे, आता राजाने असं सांगितलं, डेफिनेटली दिस वुड नीड थाउजंड्स ऑफ ॲनिमल स्किन अँड वुड कॉस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. आता असं जर म्हटल्यानंतर खूप प्राण्यांची स्किन तिथे लागणार आहे आणि त्याच्यासाठी खूप खर्च पण येणार आहे, मोठा खर्च येणार आहे. देन वन ऑफ हिज वाईज सर्वंट डेअर्ड हिम टू टेल द किंग. आणि मग एक वाईज असा योग्य चांगला असा जो सर्वंट होता तो पुढे आला आणि त्याने हिंमत केली राजाला सांगण्यासाठी, वाय डू यू हॅव टू स्पेंड दॅट अननेसेसरी अमाऊंट ऑफ मनी. तुम्हाला एवढी अननेसेसरी अमाऊंट ऑफ मनी खर्च करण्याची काय गरज आहे. वाय डोंट यू जस्ट कट अ लिटिल पीस ऑफ लेदर टू कव्हर युअर फीट. त्याच्यापेक्षा छोटासा लेदरचा तुकडा तुम्ही कापा आणि त्याच्यामुळे तुमचाच पाय तुम्ही झाकून घ्या, असं त्याने सांगितलं. द किंग वॉज सरप्राइज्ड बट ही लेटर अग्रीड टू हिज सजेशन. पण त्याच्यानंतर तो त्याच्या सजेशनला तयार झाला, म्हणजे सहमत झाला. टू मेक अ शू फॉर हिमसेल्फ. स्वतःसाठी शूज बनवण्यासाठी तो सहमत झाला. देअर इज ॲक्च्युली अ व्हॅल्युएबल लेसन ऑफ लाईफ इन दिस स्टोरीज. याच्यामधनं आपल्याला एक व्हॅल्युएबल लेसन मिळतोय. काय मिळतोय. टू मेक दिस वर्ल्ड अ हॅपी. हे आयुष्यात जर सुखी राहायचं असेल, आनंद राहायचं, प्लेस टू लिव्ह. म्हणजे हे जग जर सुखी आयुष्य जगायचं असेल या जगामध्ये, यू बेटर चेंज युअर सेल्फ, युअर हार्ट अँड नॉट द वर्ल्ड. जग नका बदलू, स्वतःमध्ये बदल घडून आणा. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला त्याच्यातले कठीण शब्द सांगतो जे अंडरलाईन मी करून ठेवलेले होते. रूल्ड म्हणजे राज्य केले, प्रॉस्परस समृद्ध, डिस्टंट दूरचा, थ्रू मध्यमातून किंवा मधूनच, रफ खरबरीत, स्टोनी खूप दगड असलेला, एंटायर संपूर्ण, ह्यूज प्रचंड, सर्वंट नोकर, कव्हर आच्छादनं आणि सरप्राइज्ड आश्चर्यचकित होणं, सजेशन प्रस्ताव. हे झाले आपले शब्द. आता आपण आपल्या परत ऍक्टिव्हिटीकडे वळू. टीचर आस्क अँड इन्स्ट्रक्ट द स्टुडंट्स. ठीक आहे, मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो, स्टुडंट फॉलो द टीचर आणि स्टुडंट तुम्ही मला फॉलो करा. ठीक आहे, फर्स्ट ऍक्टिव्हिटी बघा काय. डिअर स्टुडंट्स, हु आर द मेन कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी. या स्टोरी मधला मेन कॅरेक्टर काय आहे त्याचं आन्सर मी इथं लिहिलंय, द किंग अँड हिज सर्वंट. त्याचे किंग आणि त्याचे सर्वंट. कॅन यू टेल सम पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन ज्याचे पेअर सांगायचे त्या मी बाजूला काढून ठेवल्या, त्या बघूया. प्रॉस्परस कंट्री, डिस्टंट एरिया, लॉंग ट्रिप, ह्यूज अमाऊंट, अननेसेसरी अमाऊंट. हे काय झालं, याच्याबद्दलच्या ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन यांच्या पेअर लिहिलेल्या आहे. डू यू फाइंड द अँटॉनिम ऑफ नेसेसरी. नेसेसरीचं अँटॉनिम काय, तर अननेसेसरी. त्या पॅसेजमध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आता सेकंड ऍक्टिव्हिटी बघा. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स. 3 लेटर कमीत कमी त्याच्यात पाहिजे. युझिंग द लेटर्स इन द वर्ड प्रॉस्परस. प्रॉस्परस या शब्दापासून तुम्ही वेगवेगळे शब्द तयार करा, पण कमीत कमी 3 शब्द पाहिजे, जास्तीत जास्त चालतील. मग मी बघा काय करून ठेवलेलं आहे. सोर, अवर, रोप आणि सूप हे 4 शब्द मी तयार केले. हे तुम्हाला वहीत लिहायचं. हे मी जे सांगतोय हे तुम्हाला वहीत लिहायचं. याच्या अगोदर जे मी वर्ड्स दिले ते सुद्धा तुम्हाला वहीत लिहायचे आहे ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये. थर्ड ऍक्टिव्हिटी बघा. द किंग वॉज सरप्राइज्ड. आता सरप्राइज्ड हा खाली प्रश्न आहे. कॅन यू टेक एनी वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह ॲट द प्लेस ऑफ सरप्राइज्ड अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. सरप्राईजच्या ऐवजी वेगळा शब्द लिहायचा आहे फक्त आपल्याला. वर्ब असला पाहिजे, नाऊन असला पाहिजे किंवा ॲडजेक्टिव्ह, तिघांपैकी काही चालेल. मग आपण 2 शब्द मी काढले तुमच्यासाठी. द किंग वॉज फ्रायटन्ड, घाबरले. द किंग वॉज ग्रेट, महान होते, राजा महान होता. ओके, हे 2 शब्द मी लिहिले. तुम्ही 2 वेगळे सेंटेन्स तयार करा त्याच्यापासून. सॉल्ट ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय. द टीचर डेमॉन्स्ट्रेट वन ऑफ द ऍक्टिव्हिटीज अँड सपोर्ट लर्नर्स टू गेट एक्सपेक्टेड आन्सर फ्रॉम द स्टोरी. ठीक आहे, आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय बघा. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स इच, बिगिन विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता इथे शब्द दिलाय किंग, हा नाऊन आहे, तर याचा जो शेवटचं लेटर आहे त्या लेटर पासून मी काय करणार, नवीन शब्द तयार करणार, पण तो नाऊन असला पाहिजे. मग बघा, किंग नंतर मी GA म्हणून गोट हा शब्द केला. गोट तुम्हाला माहिती. नंतर शेवटी टी आला, मग टी पासून टेबल, ई आला मग एल्बो, W आला मग विंडो. समजतंय. तर सेकंड ऍक्टिव्हिटी बघू त्याच्यातली.
याच्यासारखा अजून तुम्ही वेगळे शब्द घ्या. ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी बघा, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग द वर्ड फ्रॉम द स्टोरी. स्टोरी मधले वर्ड वापरून हे सेंटेन्स कम्प्लीट करायचंय. आय ऑलवेज टेक सजेशन्स ऑफ माय पॅरेंट्स इन माय लाईफ. सजेशन हा शब्द मला इथे योग्य वाटला. नंतर सेकंड, डेफिनेटली ही विल कम टुडे. तो येईलच आज. डेफिनेटली ही विल कम टुडे म्हणजे डेफिनेटली हा शब्द मला इथे योग्य वाटला. द टीचर हेल्प्स learners to give hints of answer by giving stress while reading the story. आता ठीक आहे, मी आन्सर तर तुम्हाला देऊन टाकलेले, पण तुम्ही हे तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहून टाका. प्रॅक्टिस. प्रॅक्टिस बघा, सॉर्ट आउट द वर्ड ऑफ प्रिफिक्स अँड सफिक्स फ्रॉम द गिवन वर्ड अँड राईट इन अ प्रॉपर कॉलम. आता हे वर्ड्स दिलेले, याच्यातनं प्रिफिक्स आणि सफिक्स मी सेपरेट केलेले, फक्त प्रिफिक्स सेपरेट केलेलं हा आणि सफिक्स सेपरेट केलेले. म्हणजे सफिक्स म्हणजे शेवटी लागतं, प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागतं. आता पेनफुल म्हणजे याच्यात येणार सफिक्स फुल. अननेसेसरी याच्यात अन हे प्रिफिक्स झालं, मग अननेसेसरी अन इकडे येणार प्रिफिक्स मध्ये. प्रॉस्परस, मग प्रॉस्परस मध्ये OUS आलं, हे झालं सफिक्स, मग प्रॉस्परस सफिक्स मध्ये येणार. रिओपन, रिओपन मध्ये री हा प्रिफिक्स म्हणून येतो, म्हणून रिओपन प्रिफिक्स मध्ये येणार. डेव्हलपमेंट, MENT मेंट सफिक्स, मग डेव्हलपमेंट हा शब्द सफिक्स मध्ये येणार. डिसअपिअरिंग, डिस हा प्रिफिक्स मध्ये येतो म्हणून तो शब्द इथे येईल. सजेशन, TION याला आपण शन म्हणतो बऱ्याच वेळेस, मग हा शब्द सफिक्स मध्ये येतात, शन. ब्युटिफुल, ब्युटिफुल मध्ये FUL येतं, मग हा पण शब्द सफिक्स मध्ये येईल. रिबर्थ, री हा शब्द प्रिफिक्स मध्ये येतो म्हणून रिबर्थ हा शब्द प्रिफिक्स मध्ये येईल. शायनेस, नेस हा शब्द सफिक्स मध्ये येणार. चेंजफुल सफिक्स मध्ये येणार. इनऍक्टिव्ह, INE सुरुवातीला आहे शब्दाच्या म्हणून प्रिफिक्स मध्ये येणार. केअरफुल, फुल हा शब्द शब्दाच्या शेवटी म्हणून सफिक्स मध्ये येणार. काइंडनेस, नेस शब्दाच्या शेवटी म्हणून सफिक्स मध्ये येणार. अनकाइंड शब्दाच्या अगोदर अन आहे म्हणून प्रिफिक्स मध्ये येणार. कळतंय? आता मला इथे जागेचा अभाव असल्यामुळे मी फक्त तुम्हाला तोंडी सांगून दिले, फक्त ते तुम्ही सेपरेट करून घ्या. ओके. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा पॅरलल ऍक्टिव्हिटी रिइन्फोर्समेंटमध्ये तुम्हाला एक स्टोरी दिली. 8वीला हा एक धडा आहे. आता ती स्टोरी मी तुम्हाला वाचतो, त्याच्यातली एखादी लाईन इथे कट झालेली आहे, पण स्टोरी मी तुमच्यासाठी वाचतो. लॉंग लॉंग अगो देअर लिव्ड अ किंग. फार पूर्वी एक राजा राहत होता. जेंटल अँड कॉर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्युलस. लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कॉर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्युलस. खूप वर्षापूर्वी एक जेंटल कॉर्टियस असा माणूस, अँड्रोक्युलस नावाचा माणूस राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा मास्टर मात्र कसा होता? फार क्रुएल होता. इन दोज डेज, आणि त्या दिवसांमध्ये किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज टू. आता किंग्स आणि इतर त्यांच्या राज्य दरबारामधले लोक असायचे किंवा इतर लोक असायचे, श्रीमंत लोक, त्यांना ह्या गोष्टींचं राईट्स होतं. कसलं राईट्स होतं? इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर. जरी ते त्यांच्या मास्टर सोबत अनहॅपी, मी तुम्हाला सांगितलं की एक ओळ तिथे गाळलेली आहे. इवन वेन दे आर अनहॅपी विथ देअर मास्टर, जरी ते त्यांच्या मास्टर सोबत अनहॅपी म्हणजे सुखी नसले, आनंदित नसताल, दे कुड नॉट लिव्ह हिम, ते त्यांच्या मास्टरला सोडू शकत नव्हते. दे वर बाउंड टू लॉ टू ओबे देअर मास्टर. त्या नियमानुसार ते त्यांना त्यांच्या मास्टरचं काम ऐकावंच लागायचं. हावेवर विक्ट ही माइट बी, तो कितीही क्रुएल असला, कितीही म्हणजे त्रासदायक असला, तरी त्यांना त्याचं ऐकावं लागायचं. अँड्रोक्युलस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विक्ट मास्टर. आणि अँड्रोक्युलसला मात्र त्याचा मास्टर जो होता, मालक जो होता, तो बिलकुल आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. त्या मास्टर त्यांना नेहमी काय करायचा? मालक त्यांना नेहमी स्टार्व करायचा, म्हणजे भुकेला ठेवायचा, किंवा विप्ड देम मारायचा सुद्धा त्यांना. अँड्रोक्युलस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. पण अँड्रोक्युलसला काय वाटलं? याच्यापेक्षा मरण बरं ह्या माणसाला आपण सर्व करतोय, म्हणजे ह्याच्याकडे काम करतोय. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. चांगल्या संधीचं तो वाट बघत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, आणि त्याला ती संधी मिळाली. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि त्या क्रुएल मास्टरच्या तावडीतनं, क्लचेस तावडीतनं तो सुटून गेला.
नाऊ अल्दो अँड्रॅक्युलस हॅड दस रन अवे, अँड्रॅक्युलस आता पळून जरी गेलेला असला, ही वॉज नॉट अ कावर्ड, पण तो काही भित्रा नव्हता. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट, त्याने शेल्टर फॉरेस्टमध्ये जाऊन शेल्टर घेतलं म्हणजे विसावा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. आता जंगलामध्ये जे काही वाईल्ड बीस्ट म्हणजे जे हिंस्र प्राणी फिरताय तर त्याला त्याची काही भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याला ह्याचं काळजी सुद्धा नव्हती की त्याच्या डोक्यावर काही कुठल्या प्रकारचं रूफ नाहीये. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो वेअर एव्हर ही विश्ड. त्याला कसला आनंद होता की त्याला कुठेही जाता येईल ॲज अ बर्ड, आणि त्याला पाहिजे तिथे त्याला फिरता येईल, याबद्दल तो आनंदी होता. आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी बघा त्याच्यातली काय दिली आहे. डिअर स्टुडंट्स, हु इज द मेन कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी? तर तो स्लेव्ह जो होता अँड्रॅक्युलस हा मेन कॅरेक्टर. कॅन यू टेल सम पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन? मी 2 काढलेले आहे बघा. क्रुएल मास्टर, वेल्दी मॅन, हे एक झालं. डू यू फाइंड द अँटोनिम्स ऑफ काइंड? काइंडचं अँटोनिम काय? तर क्रुएल. ओके. सेकंड ऍक्टिव्हिटी बघा. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर इन द वर्ड. आता अपॉर्च्युनिटी या शब्दाबद्दल माझं राहून गेलं करायचं, पण मी तुम्हाला सांगतो. एक युनिटी हा शब्द येतो याच्यातनं. हां, नंतर एक आवर हा शब्द इथून OUR अवर हा शब्द येतो. नंतर टायनी हा शब्द येतो याच्यातनं. नंतर टॉप TOP टॉप हा शब्द येतो. ओके, समजतंय तुम्हाला? हे शब्द तुम्हाला काउंट करता येईल. मला फक्त लिहायचं राहिलं, मी तुम्हाला तोंडी सांगितलंय. ओके. थर्ड ऍक्टिव्हिटी बघा. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍड 4 वर्ड्स एच. आता ही वर्ड चेन कम्प्लीट करायची, याच्यात फक्त ऍडजेक्टिव्ह आपल्याला ऍड करायचे. चला सुरुवात करूया. क्रुएल, लिटिल, इनफ, ह्यूज आणि एंटायर. शेवटच्या लेटर पासून प्रत्येक ठिकाणी मी हे तयार करत आलेलो आहे. इथपर्यंत आलं. मग इव्हॅल्युएशन काय झालं आपलं आजचं बघा. Teacher will boost confidence by checking fluency of new words as well as knowledge about grammatical term and their confidence of finding out unfamiliar word. आता याच्यात तुमचा कॉन्फिडन्स आम्ही बूस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे ग्रामॅटिकल टर्म्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. म्हणजे जसे आपण त्यात काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या त्याच्या माध्यमातून नवीन शब्द अनफॅमिलियर वर्ड्स तुम्हाला कळले, त्याच्यामुळे तुमची वर्ड पॉवर वाढते, म्हणजे शब्दसाठा तुमचा वाढतो. अँड वोकॅब्युलरी तुमची वाढते ऑफ स्टुडंट्स. अँड हाऊ इट इफेक्ट्स द क्लास, आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतो. तर बघा, टीचर विल ऑल्सो चेक देअर थिंकिंग स्किल अबाउट मेकिंग द सेंटेन्स बाय युझिंग गिव्हन वर्ड्स अँड एक्सप्रेशन. याच्यातनं काय होतंय, तुमची थिंकिंग स्किल वाढते. तुमचं एक्सप्रेशन, युझिंग एक्सप्रेशन, कसं एक्सप्रेस केलं पाहिजे हे तुम्हाला कळतंय. समजतंय? माय टेकअवे, मग आपण काय शिकलो. टुडे आय लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग. नवीन शब्दांशी आपण कसं बघायचं आणि त्यांचा अर्थ कसा शोधायचा. वर्ड चेन ऍक्टिव्हिटी आपण आज नव्याने शिकलो, बरोबर. आपल्याला प्रिफिक्स आणि सफिक्स आपल्याला ह्यावेळेस कळलं. गेस द पॉवर वर्ड टू कम्प्लीट द सेंटेन्स, आणि पॉवर प्रॉपर वर्ड्स आपल्याला सेंटेन्समधनं कसं मिळवायचं हे आपल्याला इथे कळलंय. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.